तर दोस्त हो, गोवा म्हणलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर साहजिकच तिथले बीच, समुद्र, पार्ट्या अशा गोष्टी येतात. आणि मग होतंय काय की पावसाळा सुरू झाला की मग बीचवर जाता येत नाही आणि एक सर्वसाधारण समज असतो की पावसाळा हा काही गोव्याला जायचा सीझन नाही. पण मी स्वतः गोव्यामध्ये 3 वर्ष राहिलेलो आहे. त्या अनुभवावर सांगतो की गोवा बघायचा, गोवा फिरायचा अनुभवाचा बेस्ट सीझन जर कुठला असेल तर तो आहे मान्सून, म्हणजे पावसाळ्याचा सीझन. ह्या व्हिडिओमध्ये सर्व फोटोसहित सविस्तर माहिती सांगणार आहे. स्पॉट तशी खूप आहेत, पण 7 मोजक्या जागा ज्या पावसाळ्यातला गोवा तुम्हाला कसा असतो ह्याची झलक दाखवतील आणि त्या तुम्ही अनुभवल्याच पाहिजेत. अशा 7 जागांची माहिती मी सांगणार आहे. तर पहिली जागा आहे ती म्हणजे सलोलीम डॅम. मला अपेक्षा आहे की तुमच्यापैकी फार काही लोकांना याची माहिती नसेल. गोव्यातल्या सांगे तालुक्यामध्ये हा डॅम आहे आणि डकबिल स्पिलवे जो आहे तो फोटोमध्ये तुम्ही बघू शकता. ही त्याची खासियत आहे. मडगावपासून साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावर हा डॅम आहे आणि इतकं सुंदर ह्याचं ॲम्बियन्स आणि आजूबाजूचा परिसर असतो आणि धोकेदायक पण तसा काय नाही आहे, फोटोमध्ये दिसतोय तसा. आणि याच्या मध्ये फीस पण माझ्या मते नॉमिनल आहे. इरिगेशन डिपार्टमेंटच्या ताब्यात आहे. 9 ते 5 साधारण ह्याची विजिटिंगची वेळ असते आणि याच्या प्रिमायसेसमध्येच एक फॉरेस्ट डिपार्टमेंटचं ऑफिस आहे. छान बॉटनिकल गार्डन पण आहे. बर्डिंगची जर तुम्हाला हॉबी असेल तर बर्डिंगसाठी पण हा एक सुंदर परिसर आहे. पावसाळ्यात तर याचं सौंदर्य इतकं खुलून येतं की मी गोव्यात असताना जे लोक माझ्याकडं आले त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांना ज्यांना शक्य आहे त्यांना या सलोलीम डॅमच्या ठिकाणी व्हिजिट करायला सांगितलं होतं. ही एक फॉरेस्ट डिपार्टमेंटचं ऑफिस आहे, खाली बॉटनिकल गार्डन आहे त्याच्या आजूबाजूला. फार सुंदर डॅम आहे. जुवारी नदीची एक उपनदी आहे सलोलीम नावाची, त्या नदीवर हा डॅम आहे आणि हा आजूबाजूचा परिसराचा फोटो तुम्ही बघू शकता. दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे काबो दी रामा. हे एंट्रन्सवरून तुम्हाला वाटेल की काय जागा आहे, फार काय विशेष नाही, पण आत गेल्यावर ह्याचं खरं सौंदर्य तुम्ही बघू शकता. ASI आर्किओलॉजिकल सर्वेच्या ताब्यात हा किल्ला आहे इथला. ॲक्च्युली काबो दी रामा म्हणजे रामाचा किल्ला असा पोर्तुगीज भाषेतला ह्याचा अर्थ होतो. आणि इथे एक छोटंसं चॅपेल वगैरे पण आहे. आणि इथं 2 गोष्टी आहेत. एक तर किल्ला काबो दी रामा म्हणजे रामाचा किल्ला. राम वनवासात असताना या किल्ल्यामध्ये वास्तव्यास होता अशी एक आख्यायिका आहे. आणि ह्याच किल्ल्याच्या तटबंदीतून वगैरे खाली एंट्री केली की एक फार सुंदर बीच आहे. आता मी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस तर ही फार गिन्याचुन्या लोकांना हा स्पॉट माहीत होता, पण आता बहुतेक इंस्टाग्रामच्या जमान्यामध्ये इथली गर्दी वाढलेली असू शकते. पण इथं हा स्पॉट तर सुंदर आहेच, पण ह्याला जाणारा रस्ता जो आहे साऊथ गोव्यातला अतिशय सुंदर रस्ता आहे. तुम्ही त्या रस्त्याने जरी नुसतं गेलात तरी तुमच्या ट्रिपचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. हा माझा जुना फोटो आहे काबो दी रामा किल्ल्यावरचा. खायला मात्र इथं आजूबाजूला फारशी सोय नाही. तिसरा स्पॉट आहे तो आपला तांबडी सुरला. तुम्हाला वाटू शकतं की गोव्यात येऊन मंदिर कोण बघतं का, पण अतिशय सुंदर मंदिर आहे. मंदिर बघायला ॲक्च्युली फार थोडा वेळ लागतो. 15-20 मिनटात तुम्ही आरामशीर बघू शकता. 13व्या शतकातलं कदंब डायनेस्टीमधलं मंदिर आहे. इथं हा ह्याचा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा बोर्ड आहे. पॉज करून तुम्ही याची माहिती बघू शकता. बेसॉल्ट दगडामधला कोरलेला देव, एक कदाचित हे कोरलेलं एकमेव मंदिर इंटॅक्ट असलेलं कदाचित गोव्यातलं असेल. आणि परकीय आक्रमणापासून सुद्धा हे वाचलेलं आहे, कारण ह्याचं दुर्गम भागातलं लोकेशन. तर ह्याच्या आजूबाजूला धबधबा आणि जंगलसुद्धा आहे. त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. खूप सुंदर परिसर आहे आणि रस्तासुद्धा फार छान आहे जातानाचा. चौथा स्पॉट आहे तो अर्थातच पिक्चरस्क्यू दूधसागर वॉटरफॉल. चेन्नई एक्सप्रेसमध्ये जो चेन्नईचा म्हणून दाखवलेला आहे तो ॲक्च्युली आहे हा गोव्यामधला दूधसागर धबधबा. इथं जायला 2 मार्ग आहेत. हा मी स्वतः ट्रेक करून गेलतो त्यावेळेसचा काढलेला फोटो आहे. 2 मार्ग म्हणजे एक पायी कुलेम KULEM नावाचं एक ठिकाण आहे गोव्याच्या इथं, छोटंसं स्टेशन. तिथून पायी 13-14 किलोमीटर रुळावरून चालत जावं लागतं. पण
धोकेदायक परिस्थितीमुळं ह्या पायी जाण्याच्या मार्गावर माझ्या माहितीप्रमाणे बंदी घातलेली आहे. आणि कर्नाटकच्या बाजूने कॅसल रॉक नावाचं स्टेशन आहे, तिकडून पण काही लोक वर टॉपपर्यंत म्हणजे त्या पुलाच्या वर जाऊन धबधबा बघायला येतात. तर ह्या कर्नाटक साईडनी तर 100% बंदी आहे. पण गोव्याचं मी रिसेंटली वाचलं की फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आणि रेल्वेच्या वगैरे ग्रामपंचायतच्या समन्वयाने फॉरेस्टच्या गेटमधून इथं एंट्री देणं सुरू आहे. तर तुम्हाला जायचं असेल तर खात्री करूनच जा, अन्यथा जाऊ नका. आणि दुसरा मार्ग आहे जीप सफारी, जी बहुतेक पावसाळ्यामध्ये बंद असते, पावसाळ्याच्या शेवटी सुरू होते. जीप सफारीने तुम्हाला बॉटमपर्यंत घेऊन जातात. टॉपचा व्ह्यू तुम्हाला पुलावरून बघायला मिळत नाही. तिथं साधारण 500-600 रुपये फीस प्लस लाईफ जॅकेट वगैरे अशी फीस आहे. म्हणजे जो दूधसागरच्या बॉटमला जो तलाव आहे तिथल्या बोटिंगसाठी वगैरे जाण्यासाठी तो मार्ग आहे जीप सफारी थ्रू. अदरवाईज तुम्ही मोलेम बहुतेक हा फॉरेस्टचा भाग आहे, तिथून जाऊ शकता. नाहीतर पूर्वी काय करायचो की ट्रेक करत जायचो रुळावरून, आणि एखादी असं, हे माझा फोटो आहे 10 वर्षापूर्वी गेलेलो, मालगाडी एखादी पकडायची कारण दुसरी गाडी कुठली थांबत नव्हती, त्यावेळेस ते चालून जात होतं. पण आता हे काय असं स्टंट करायला तुम्ही जाऊ नका. मालगाडी वगैरे थांबून लोक दूधसागर धबधब्याला चालत गेलेली रिटर्न परत बेसपाशी म्हणजे कुलेम स्टेशनजवळ यायची. तर फारच सुंदर स्पॉट आहे. ऑफिशियल मार्ग कुठला आहे ह्याची खात्री करा, फॉरेस्ट डिपार्टमेंटने आत्ता जस्ट सुरू केलेला, आणि मग त्या ऑफिशियल माध्यमातूनच तुम्ही जा. हे जे मी मगाशी म्हणत होतो तो हा बॉटमवरचा व्ह्यू आहे. पण इथं मी काही गेलेलं नाही, पण ह्याच्यापेक्षा हे तर काय कुणीही करतं, जीप सफारी वगैरे किंवा टू व्हीलरवर जाऊन. पण खरी मजा जी आहे ते पावसाळ्यामध्ये दूधसागरचा ट्रेक करून टॉपवर जाणं आणि तिथून खरा धबधब्याचा आस्वाद घेणं. 5वा स्पॉट आहे नेत्रावळी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. ह्याला पण एक नॉमिनल फीस आहे. इथं जायला बस वगैरे तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे मिळणार नाही. स्वतःचं वाहन असेल तर इथं जा. इथलाही परिसर तुम्ही कुठलाही स्पॉट बघितला नाही, फक्त टू व्हीलरवर वगैरे स्वतःच्या गेल्यात भाड्याने घेऊन, तरी फार सुंदर. पावसाळ्यात तर अतिशय नेत्रदीपक, नेत्रावली नावासारखाच नेत्र दिपवून टाकणारा हा परिसर आहे. जाताना येताना भातशेती पण फार सुंदर दिसते. हा परिसरातला फोटो आहे. आणि आत मैनापी आणि सावरे नावाचे 2 धबधबे पण आहेत. ट्रेकिंग पण तुम्ही करू शकता, साधारण 1 पाऊण तास 1 तासाची व्यवस्थित माहिती काढून. फीस देखील नॉमिनल आहे. आणि ह्या नेत्रावळी वाईल्ड लाईफ सँक्च्युरीसारख्या बऱ्याच सँक्च्युरी गोव्यामध्ये आहेत. आणि ह्या सँक्च्युरीमध्ये ॲक्च्युली मी जे गेलो होतो टू व्हीलरवर ॲक्टिव्हावरती, बुडबुड्याचे तळे म्हणजे लेक ऑफ बबल्स नावाचं एक तळं आहे. गोपीनाथ म्हणून एक मंदिर आहे, साधारण 15व्या-16व्या शतकातलं इथं. तर त्याच्यासमोर ह्या तळं जे आहे, पुढं फोटो येईल तिथं क्लॅप केलं म्हणजे तुम्ही टाळे वाजवली की त्याच्यात जोरजोरात अशी बुडबुडी येतात. त्याला कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईडचं जे काय आहे खाली स्ट्रेटा, त्याच्यामुळं ही गोष्ट घडून येते. पण छोटासा आहे असा, फार म्हणजे काय असं इव्हेंट करण्यासारखं किंवा पिक्चरस्क्यू जे आपण पोस्टरवाले जे आहेत स्पॉट तसे नाहीत हे, लार्जर दॅन लाईफ टाईप. पण खूप सुंदर परिसर आहे, जरूर भेट द्या गर्दी असेल तर. नंतर आहे तो चोरला घाट. हा जनरली गोव्यातून बेळगावला जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाला आपण चोरला घाटमधून जाऊ शकतो. आणि रस्त्यातून तुम्हाला म्हादई वाईल्ड लाईफ सँक्च्युरी देखील लागते. तर हा चोरला घाटाचा परिसर आहे. तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक 3 राज्याचं एक ट्राय जंक्शन पण आहे. आणि हे चोरला घाटातले एक रिसॉर्टच्या ठिकाणचे माझे फोटो आहेत. त्याच्यावर पण मी एक डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे. कोणाची ही जाहिरात म्हणून नाही, पण इच्छा असेल तर एक मदत म्हणून वर जनरली लिंक टाकायला बघतो, तिथं तुम्ही जाऊ शकता. फार सुंदर परिसर हा चोरला घाटचा. मागं धबधबे पण तुम्ही बघू शकता. ह्या घाटातून नुसतं जरी तुम्ही गेलात मगाशीच्या अनेक स्पॉटला, जसं मी सांगत आलो की प्रवासाचा फक्त अनुभव, अमुक डेस्टिनेशनला जायचं आहे असं माइंडसेट न ठेवता जरी गेलात, जसं मला आवडतं, तर हे जे सगळे स्पॉट मी सांगतोय ते स्पॉट तुमच्यासाठी आहे. पावसाळ्यात धबधबे, हिरवळ, आजूबाजूचे तळे आणि असा रस्ता, ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर
चोरला घाटला यावंच लागते. आणि शेवटचा स्पॉट आहे तो केरी सत्तारी फुटब्रिज. हा अतिशय सुंदर असा एक छोटासाच ब्रिज आहे सत्तारी तालुक्यामध्ये गोव्याच्या. म्हापशापासून साधारण 35 किलोमीटर अंतर आहे आणि सावंतवाडीपासून साधारण 1 तासाच्या आत जातं, मला आठवतं तसं. आम्ही इथं गेलो होतो सावंतवाडी मार्गेच. तर ह्या ठिकाणी जो ब्रिज आहे हा, तिथं जायला काय कुठलं फीस वगैरे नाही आहे, शुल्क नाही आहे, टायमिंग पण नाही आहे. आपल्या गाडीनं तिथं जायचं आणि जस्ट एक आजूबाजूचं तुम्ही गच्च झाडे बघू शकता, त्या निसर्गाचा फक्त आस्वाद घ्यायचा. 15 मिनटं 20 मिनटं फार झाली चालून यायला. पण स्लो लिव्हिंग आवडणाऱ्या लोकांना फक्त बाबा सोक इन नेचर म्हणतो आपण तसं, नुसतं ह्या पुलावर चालत जाऊन आलं आणि उभारलं तरी असं चिंब भिजल्याचा आपल्याला फील येऊ शकतो. अशा गोष्टीसाठी आहे हा केरी सत्तारी फुटब्रिज. ह्या सर्व 7 जागा, आता हा प्रॉपर गोव्याचा मॅप नाही, हे फक्त ग्राफिक्स टाईप केले व्हिज्युअल, कुठल्या बाजूचा स्पॉट कुठं आहे त्याचा अंदाज येण्यासाठी तुम्हाला. तर ह्याच्यात बघू शकता केरी सत्तारी फुटब्रिजच्या तिकडंच चोरला घाट आहे, म्हणजे दोन्हीचं तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. आणि मॅक्झिमम जागा ज्या मी सांगितलेल्या आहेत ते माझ्या आवडत्या अशा साऊथ गोव्यामध्ये आहे, कारण गोव्याची खरी मजा आजही मी म्हणतो की साऊथ गोव्यामध्ये आहे, ती पण खास करून मान्सूनच्या म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.